नमस्कार. अधूनमधून महाराष्ट्रामध्ये सत्तेत बदल होणार अशा चर्चा वाढत असतात. त्यात नारायण राणेंनी मार्च मधली आणि रामदास आठवलेंनी मे मधली मुदत दिल्यामुळं राज्यात सत्तांतर होणार का याविषयीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या करून बसा वाट बघत आमचं सरकार 5 वर्ष टिकणार आहे अशा आशयाचे खुलासे देखील केले जात आहेत. पण खरंच सरकार बदलण्याच्या स्थितीमध्ये आहे का? सत्तांतर होणार आहे की मुख्यमंत्री बदलणार आहेत याविषयीच्या अनेक चर्चा आपल्याला ऐकायला येतात. याआधी देखील आपण अशा स्वरूपाच्या चर्चा केलेल्या आहेत. मी 2.5 वर्षावर ठाम आहे. 2.5 वर्षानंतरच जे काय होईल ते म्हणतोय. त्या 2.5 वर्षाच्या आधी उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीविषयीच्या बातम्या आल्या आणि मग चर्चा जोर धरू लागली. घटना काय आहे हे आपण तपशीलवार बघितलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या मानेला लचका बसला, ती दुखावली, का त्रास होतोय, या कारणामुळे शस्त्रक्रिया झाली, मणक्यांची शस्त्रक्रिया झाली आणि या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या रक्तामध्ये गुठळ्या तयार होत आहेत, ज्याला क्लॉट असा इंग्रजी शब्द आहे, ते तयार होत आहेत आणि ती जास्त चिंतेचा विषय आहे असं काहीतरी सांगितलं जात आहे. खरं तर याबाबत अधिकृत स्पष्टीकरण काहीही होत नाही आहे. उद्धव ठाकरे दवाखान्यातून रिलीज झाले, त्यांची काय प्रकृती आहे, ते कसे आहेत या संबंधीची अधिकृत माहिती फारशी येताना दिसत नाही किंवा कोणता नेता त्यांच्या भेटीला गेलाय हे देखील ठीकसं समजत नाही आहे. ते माध्यमांशी बोलणार असंही कळत आहे. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये राज्यात सत्तेत बदल होण्याची एक प्रक्रिया सुरू आहे, मुख्यमंत्री बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही कळत आहे आणि ही प्रक्रियाच राज्यातल्या सत्ता बदलाचं कारण ठरेल असंही मी म्हणत होतो. एक चर्चा अशी आहे, आता ती चर्चा कितपत खरी, काय खरं याबाबतचा खुलासा आता येणारा काळच करेल. उद्धव ठाकरेंची प्रकृती ठीक नसल्यामुळं ते नियमित पूर्णवेळ मुख्यमंत्री कार्यालयाला देऊ शकत नाहीत, म्हणून राज्यात मुख्यमंत्री बदलण्याची प्रक्रिया व्हावी असं अपेक्षित आहे. आता या प्रक्रियेत उद्धव ठाकरेंना आपल्यानंतर कोणी मुख्यमंत्री करायचं असेल आणि मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच ठेवायचं असा आग्रह असेल तर हे मुख्यमंत्रीपद सौ रश्मी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलं जावं असा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अर्थात ही चर्चा गॉसिपिंगच्या स्वरूपात आहे, म्हणजे कुजबूज अशा अर्थाने सुरू आहे की उद्धव ठाकरेंनी असा प्रस्ताव दिलेला आहे की माझ्याऐवजी रश्मी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पत्नीला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं जावं, म्हणजे शिवसेनेकडे राहील आणि मातोश्रीवरही ते पद राहील असं अपेक्षित आहे. उद्धव ठाकरेंना हे चांगलं माहित आहे की आदित्य ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी आत्ताच समोर आणले जाऊ शकत नाही, त्यांचं वय अनुभव बघता. आणि आज उद्धव ठाकरे दवाखान्यात असताना आणि राज्यात अनेक आंदोलनं असताना राज्याचे पर्यावरण मंत्री असलेले आदित्य ठाकरे हे चक्क विदेशात आहेत आणि ते विदेशातच अजून आलेले नाही आहेत. म्हणजे खरं तर उद्धव ठाकरेंचा हा आजार गंभीर आहे का असा मला प्रश्न पडतोय, कारण आदित्य ठाकरे विदेशात आहेत. एकही राज्यातला महत्वाचा नेता, अगदी महाविकास आघाडीतला सुद्धा उद्धव ठाकरेंना भेटायला गेलेला नाही आहे. त्यामुळे याचं गांभीर्य कितपत आहे, हा रुटीन आहे का हे देखील तपासलं पाहिजे. पण आदित्य ठाकरेंच्या ऐवजी रश्मी ठाकरेंच्याकडे हे पद दिलं जावं असा प्रस्ताव उद्धव ठाकरेंच्याकडून जाताच राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्याकडून याला सपशेल नकार देण्यात आला. तुमच्यानंतर रश्मी ठाकरेंना नव्हे तर आम्ही शिवसेनेलाच मुख्यमंत्रीपद द्यायचं असेल तर संजय राऊतांच्या नावावर हो म्हणू असं सांगण्यात आलं, अशी ही चर्चा आहे. संजय राऊतांना मुख्यमंत्री करण्यासाठी उद्धव ठाकरे तयार नाहीत असंही समजतंय. राष्ट्रवादीचा प्रस्ताव संजय राऊत आहेत, म्हणजे मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहील पण मर्जीतला मुख्यमंत्री मात्र शरद पवारांच्या राहील असा तो डाव आहे. संजय राऊतांच्या पेक्षा सुद्धा शरद पवार सुप्रिया सुळेंचं नाव अधिक पुढे करू शकतात. म्हणजे कोणताही मुख्यमंत्री करायचा असेल, रश्मी ठाकरे, संजय राऊत, सुप्रिया सुळे, तर एक जागा राज्यसभेतली, एक जागा लोकसभेतली रिक्त होईल. रश्मी ठाकरे कुठेच नाही आहेत, त्यामुळे त्यांची कुठली रिक्त व्हायचा प्रश्न नाही आहे आणि विधानसभेची निवडणूक घ्यावी लागेल 6 महिन्याच्या आत, हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. ते होईल की नाही हा भाग वेगळा, पण रश्मी ठाकरेवर शरद पवार तयार नाही आहेत, संजय राऊतांवर उद्धव ठाकरे तयार नाही आहेत. अशा स्थितीमध्ये नवं नाव येऊ शकतं, कदाचित ते सुप्रिया सुळे असू शकतं. पण राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद द्यायचं का याबाबत उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हे 2 पक्ष तयार होतील का हा देखील महत्वाचा प्रश्न आहे.
अशा स्थितीत शरद पवार आपला अजेंडा पुढे रेटत असताना शिवसेनेच्या मनामध्ये घालमेल सुरू झालेली आहे आणि ही घालमेल जरा वेगळ्याच अर्थाने समोर येण्याची शक्यता आहे. माहिती अशी आहे की राज्याचे उद्योग मंत्री दिल्लीला गेले होते, काल आलेत की नाही माहीत नाही, पण काल दिल्लीला गेले होते अशी माहिती आहे. महाराष्ट्रात नेहमीच राजकीय उद्योग मंत्र्यांनी केलेले आहेत. म्हणजे विलासरावांच्या काळामध्ये अशोक चव्हाण उद्योग मंत्री होते, तेव्हाही अशोक चव्हाणांनी कशा स्वरूपात विलासरावांना काय केलं होतं हे तुम्हाला उत्तम पद्धतीनं माहीत आहे. नारायण राणे उद्योग मंत्री होते, त्यावेळेलाही नारायण राणेंनी कशा स्वरूपाचं काम केलं हेही तुम्हाला चांगलं माहीत आहे. राज्यातले राजकीय उद्योग बहुतेक उद्योग मंत्र्याकडून होतात असा प्रघात आहे. आता हा उद्योग सुभाष देसाई करतायत का राजकीय उद्योग, हा देखील एक प्रश्न आहे. सुभाष देसाईंच्या मार्फत एक प्रस्ताव असाही जातो आहे अशी माहिती आहे की आदित्य ठाकरे यांच्या राजकीय भवितव्याची चिंता उद्धव ठाकरेंना आहे. म्हणजे उद्या शिवसेना कोणाच्या हातात जाणार असेल तर ती आदित्य ठाकरेंच्या हातात जाणार आहे. अशा वेळी आदित्य ठाकरे एक चांगले नेते म्हणून पुढे आले पाहिजेत. त्यांना लोकातून त्यांच्या शिवसेनेच्या नेतृत्वाच्या फळीतून मान्यता मिळणं आवश्यक आहे. जर उद्धव ठाकरे यांच्या पश्चात आदित्य ठाकरेंना नेता म्हणून इस्टॅब्लिश करायचं असेल तर पहिली मान्यता लागेल ती शिवसेनेच्या नेतृत्वाच्या फळीतून आणि दुसरं पाठबळ लागेल आणखी कोणत्या तरी नेत्याचं. कारण बाळासाहेबांच्या नंतरची शिवसेना उभी करण्यासाठी एकट्या शिवसेनेचं बळ पुरेसं होईल का, हा देखील मोठा प्रश्न आहे. शरद पवार हे बळ होऊ शकतात का, याबाबत चाचपणी केली असता उद्धव ठाकरेंच्या मनात शरद पवार आदित्य ठाकरेंचं नेतृत्व उभं करण्यासाठी मदत करतील याबाबत शंका आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शरद पवार आता वृद्धावस्थेत आहेत, 80च्या पुढे गेलेले आहेत. त्यामुळं शरद पवारांचा राजकारणातला काळ हा आदित्य ठाकरेंच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे का, हा देखील मोठा प्रश्न आहे. शरद पवारांच्या पेक्षा जास्त उपयोगी कोण ठरणार असेल आदित्य ठाकरेंसाठी तर ते असतील नरेंद्र मोदी. कारण नरेंद्र मोदींच्या स्वतःच्या अशा काही इच्छा महाराष्ट्रामध्ये नाही आहेत. नरेंद्र मोदीच आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाला विकसित करण्यासाठीची मदत करू शकतात आणि ही मदत लॉंग टर्म चालणार आहे. म्हणजे मोदींच्या पेक्षा पवारांच्या पेक्षा मोदींचं वय अधिक आहे, शिल्लक अधिक आहे. त्यामुळं नरेंद्र मोदीच जास्त उपयोगाचे ठरतील असा समजणारा एक वर्ग शिवसेनेमध्ये आहे आणि या वर्गाचं मत उद्धव ठाकरेंना पटण्यासारखं आहे. म्हणूनच आदित्य ठाकरेंच्या राजकीय भवितव्याचा विचार करता उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींच्या समोर हा प्रस्ताव घेऊन जाण्याची शक्यता आहे. आता हा प्रस्ताव नरेंद्र मोदींच्या समोर नेला तरी तो लगेच स्वीकारला जाईल असं अपेक्षित धरू नये. म्हणजे जसं उद्धव ठाकरे प्रस्ताव घेऊन जातील की नाही हा प्रश्न असेल ना, तसं मोदी हे स्वीकारतील की नाही हा देखील एक मोठा प्रश्न असेल. माझं व्यक्तिगत मत असं आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी मिळून भाजपसोबत जे केलं आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना दाती तृण धरून शरण आल्याशिवाय मोदी कोणताही प्रस्ताव स्वीकारतील असं वाटत नाही. अर्थात महाराष्ट्राच्या भल्यासाठी शिवसेना भाजप पुन्हा एकत्र येण्याचा नवा मुद्दा मांडला जाऊ शकतो, पण त्यात भलं अधिक कोणाचं, महाराष्ट्रातल्या लोकांना देखील हे मान्य आहे का याचा देखील विचार करणं आवश्यक आहे. त्यामुळं आता तरी आदित्य ठाकरेच्या भवितव्याकरता शिवसेना पुन्हा भाजपसोबत जुळवून घेण्याच्या पवित्र्यात आहे आणि त्याचमुळं ही प्रोसेस सुरू झाली आहे अशी ही माहिती राजकीय गोटातून मिळते आहे. आणि म्हणूनच राष्ट्रवादीच्या वतीने आपल्या माध्यमातून तात्काळ एक सर्वे जाहीर करण्यात आला. तो होणार आहे की नाही, कधी होणार आहे याबाबतची कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. एक सर्वे तात्काळ जाहीर करण्यात आला आणि महाविकास आघाडीच कशी येणार आहे हेही दाखवण्यात आलं. त्यासोबत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून पसंती कशी आहे हे देखील दाखवण्यात आलं आणि शिवसेना भाजप युतीला महाराष्ट्रातल्या लोकांची मान्यता नाही आहे हे देखील दाखवण्यात आलं. खरं तर हा सर्वे राज्य सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने करण्यात आलाय, पण याचे हेतू वेगवेगळे आहेत असं सध्या तरी दिसतंय.
शिवसेनेच्या मनातल्या विषयांना पुढे येत असतानाच हा सर्वे अचानक पुढे आणण्यात आला आणि तिथेच खरी गडबड काय आहे ते आपल्या लक्षात येऊन जातं. आदित्य ठाकरेंच्या भवितव्यासाठी खरंच उद्धव ठाकरे मोदींसोबत जुळवून घेतील की संजय राऊतांना मुख्यमंत्री करतील की सुप्रियांच्या हाती राज्याची सूत्र देतील माहीत नाही. पण जे काही होत आहे ते राज्यामध्ये नक्कीच खळबळजनक घडतंय एवढं नक्की आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.